विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 28 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या सेलिब्रिटी जोडप्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, रितेश आणि जेनेलिया देशमुख. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची MSRTCच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे. MSRTCला ST किंवा लाल परी असेही म्हटले जाते. संस्थेची प्रतिमा सुधारणे आणि विशेषतः युवक व महिलांना आकर्षित करणे हे दोघे पुढील 5 वर्षे प्रचार मोहिमेशी जोडलेले राहतील. MSRTC विषयी माहिती. ही महाराष्ट्र राज्याची सार्वजनिक बस सेवा आहे. स्थापना 1 जून 1948. पहिली बस पुणे ते अहमदनगर दरम्यान धावली. मुख्यालय आहे मुंबई. कार्य ग्रामीण व शहरी भागात प्रवासी सेवा देणे. ही भारतातील सर्वात मोठ्या राज्य परिवहन संस्थेपैकी एक आहे. विभाग महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाअंतर्गत MSRTC येते. पुढील प्रश्न, 24 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला थॉमस आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, बॅडमिंटन. हे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची महत्वाची जागतिक संघ स्पर्धा आहे. थॉमस कप पुरुषांसाठी तर उबेर कप महिलांसाठी आयोजित केली जाते. यात जगातील टॉप 16 पुरुष आणि 16 महिला संघ सहभागी होतात. ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. उबेर कप सुरुवात झाली 1957 ला. आवृत्ती होती 31वी. महिला बॅडमिंटन स्पर्धा 2024 चा विजेता आहे चीन. 16वे त्यांचे विजेतेपद आहे. थॉमस कप सुरुवात झाली 1949 ला. 34वी आवृत्ती आहे. पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 चा विजेता आहे चीन आणि 11वे त्यांचं विजेतेपद आहे. भारताने 2022 मध्ये प्रथमच बँकॉक येथे इंडोनेशियाला हरवून हा किताब जिंकला. पुढील प्रश्न, युनेस्कोने अधिकृतपणे मोरोक्कोमधील कोणत्या शहराला वर्ष 2026 साठी वर्ल्ड बुक कॅपिटल घोषित केले? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, रबात. युनेस्कोने रबातला वर्ष 2026 साठी वर्ल्ड बुक कॅपिटल घोषित केले. ही योजना 23 एप्रिल वर्ल्ड बुक आणि कॉपीराइट डे रोजी करण्यात आली. हे सन्मान शहरातील साक्षरता वाढवणे, पुस्तक उद्योजकाचा विकास आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था प्रोत्साहित करण्यासाठी दिले जाते. परंपरेने मराकेश हे सांस्कृतिक केंद्र मानले जात होते, पण आता रबात जागतिक साहित्य नकाशावर महत्वाचे स्थान मिळवत आहे. यामुळे मोरोक्कोची प्रकाशन क्षमता आणि आफ्रिकेतील शिक्षण क्षेत्रातील भूमिका दिसून येते. युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. स्थापना झाली 1945 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस. उद्दिष्ट शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढवणे. कार्य जागतिक वारसा स्थळे, साक्षरता कार्यक्रम आणि सांस्कृतिक जतन. वर्ल्ड बुक कॅपिटल ही युनेस्कोची एक योजना आहे. 2001 मध्ये मद्रिद पासून सुरुवात झाली. दरवर्षी एका शहराची एका वर्षासाठी निवड केली जाते. उद्दिष्ट वाचन, संस्कृती, प्रकाशन उद्योग आणि साक्षरता वाढवणे. नोट, 2025 वर्ल्ड बुक कॅपिटल आहे रिओ दि जेनेरो, ब्राझील. 2026 फोकस रबातमध्ये डिजिटल वाचन आणि युवा साहित्य यावर भर देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, चौथे भारत आफ्रिका फोरम शिखर संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाईल? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी चौथे भारत आफ्रिका फोरम शिखर संमेलन आयोजित केले जाईल. भारत 31 मे 2026 रोजी आफ्रिकन युनियन आयोगाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे भारत आफ्रिका फोरम शिखर संमेलन आयोजित करणार आहे. अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याची लोगो, वेबसाईट आणि थीम लॉन्च केली. थीम आहे IA स्पिरिट, इनोव्हेशन, रेझिलन्स आणि इन्क्लुझिव्ह ट्रान्सफॉर्मेशनसाठी भारत आफ्रिका धोरणात्मक भागीदारी. उद्दिष्ट भारत आणि आफ्रिका यांच्यात मजबूत व टिकाऊ भागीदारी निर्माण करणे, तसेच संरक्षण, सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य वाढवणे. इंडिया आफ्रिका फोरम समिट. पहिले संमेलन 2008 नवी दिल्ली. दुसरे संमेलन 2011
ॲडिस अबाबा. तिसरे संमेलन ऑक्टोबर 2015. यात भारत 50 पेक्षा अधिक आफ्रिकी देश सहभागी होतात. फोकस व्यापार, गुंतवणूक, क्षमता विकास आणि तंत्रज्ञान हे भारताच्या आफ्रिका धोरणाचा महत्वाचा भाग आहे. मुख्य मुद्दा, आफ्रिका हे दक्षिण आशियाबाहेर भारतासाठी सर्वात मोठे विकास भागीदारी क्षेत्र आहे. यानंतर पुढील प्रश्न. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आमची मेहनत आवडत असेल तर एक लाईक करा. तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन आणि प्रेरणा मिळते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर एक लाईक लगेचच करा. पुढील प्रश्न. लॉस वेगास येथे झालेल्या नाप शो 2026 मध्ये प्रोडक्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या दोन भारतीय कंपन्यांना मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, SCL टेक अँड अमागी कॉर्पोरेशन. नॅब, ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ ब्रॉडकास्टर, शो 2026 एप्रिलमध्ये लास वेगास येथे झाला. त्यात SCL टेक आणि अमागी यांना प्रोडक्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. पुरस्काराचे कारण मीडिया, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पना. SCL टेकला व्हॉइस ऑफ AI साठी पुरस्कार मिळाला, व्हॉइस डेटा व्यवस्थापन आणि विश्लेषण. अमागीला अमागी न्यूज पल्स साठी पुरस्कार मिळाला, न्यूज चॅनल कंटेंट ऑटोमेशन आणि व्यवस्थापन. पुढील प्रश्न. जून 2027 मध्ये होणाऱ्या 13व्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ताशकंद. माहिती. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्सने जून 2027 मध्ये होणाऱ्या 13व्या चॅम्पियनशिपसाठी ताशकंद शहराची निवड केली. हे पहिल्यांदाच असेल की मध्य आशिया इतक्या मोठ्या पॅरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप पहिला कार्यक्रम 1994 बर्लिन. ही दिव्यांग खेळाडूंसाठी जागतिक स्तरावरील ॲथलेटिक स्पर्धा आहे. अतिरिक्त माहिती. आयोजक संस्था आहे इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी IPC अंतर्गत वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स. यात ट्रॅक अँड फील्ड स्पर्धा, धावणे, उडी मारणे, फेक समाविष्ट असतात. ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित होते. पॅरालिम्पिक नंतरची सर्वात मोठी पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा मानली जाते. पुढील प्रश्न. कोलंबो येथे आयोजित भारत श्रीलंका डायव्हिंग एक्झरसाइज डायवेक्स 2026च्या चौथ्या आवृत्तीत कोणत्या भारतीय नौदल जहाजाने सहभागी घेतला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, INS निरीक्षक. भारत आणि श्रीलंका यांच्या डायवेक्स 2026 हा सराव कोलंबो येथे 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान झाला. या सरावात भारतीय नौदलाचे INS निरीक्षक आणि श्रीलंका नौदलाची डायव्हिंग टीम सहभागी झाली. मुख्य उद्दिष्ट डीप सी डायव्हिंग, सबमरीन रेस्क्यू आणि अंडरवॉटर ऑपरेशनमध्ये दोन्ही देशांमधील समन्वय वाढवणे. INS निरीक्षक विषयी माहिती. 1. भारतीय नौदलाचे डायव्हिंग सपोर्ट आणि सबमरीन रेस्क्यू जहाज. उपयोग डीप सी डायव्हिंग, अंडरवॉटर ऑपरेशन आणि सबमरीन रेस्क्यू. निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. वैशिष्ट्य 257 मीटर खोल पाण्यात डाईव्ह करण्याचा आराखी विक्रम. भारत श्रीलंकामधील इतर सराव आहे स्लिनेक्स नौदल आणि मित्रशक्ती स्थल सेना. पुढील प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर नावाचा संयुक्त अहवाल कोणत्या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी प्रकाशित केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ऑप्शन सी सॉरी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, FAO आणि WMO. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांनी एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर हा संयुक्त अहवाल प्रकाशित केला. अहवालातील मुख्य मुद्दे आहे वाढती उष्णता आणि जागतिक कृषी प्रणाली आणि अन्न सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. भारतातील गंगा आणि सिंधू नदी खोरे शेतीसाठी हाय रिस्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे. स्थापना झाली 1945 मध्ये. मुख्यालय आहे रोम, इटली. उद्दिष्ट भूकमुक्त आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. कार्य शेती, मत्स्य वनीकरण आणि अन्न धोरणावर जागतिक मदत. महासंचालक आहे डॉक्टर क्यू डॉंग्यू. WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रांची स्पेशलाइज्ड एजन्सी. स्थापना झाली 1950 मध्ये. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. कार्य हवामान, वातावरण आणि जल संबंधित डेटा व सहकार्य.
उद्दिष्ट हवामान अंदाज, आपत्ती सूचना आणि हवामान निरीक्षण सुधारणा. पुढील प्रश्न, जनरल उपेंद्र द्विवेदी यांना कोणत्या संस्थेच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, US आर्मी वॉर कॉलेज पेनसिल्व्हेनिया. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना US आर्मी वॉर कॉलेज येथे इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले. ते हा सन्मान मिळवणारे तिसरे भारतीय लष्कर प्रमुख आहेत. यापूर्वी VK सिंग मार्च 2011 आणि विक्रम सिंग डिसेंबर 2013 यांना हा सन्मान मिळाला होता. ही संस्था जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित लष्करी नेतृत्व प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. US आर्मी वॉर कॉलेज वरिष्ठ लष्करी नेतृत्व प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था. स्थापना झाली 1901 मध्ये. स्थान आहे कार्लेसर, पेन्सिल्व्हेनिया. ही US आर्मीचे प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे. उद्दिष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्ट्रॅटेजिक लिडरशिप प्रशिक्षण देणे. हे जगातील सर्वात प्रतिष्ठित वॉर कॉलेजपैकी एक आहे. येथे इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये उत्कृष्ट लष्करी नेत्यांना सन्मानित केले जाते. पुढील प्रश्न, वर्ल्ड मलेरिया डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 25 एप्रिल. वर्ल्ड मलेरिया डे दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. उद्दिष्ट मलेरियाबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याचे निर्मूलन करणे. या दिवसाची सुरुवात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2007 मध्ये 60व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये केली. 2026 ची थीम आहे ड्रिव्हन टू एंड मलेरिया, नाऊ वी कॅन, नाऊ वी मस्ट. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न होता, कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेला आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न, मुथुवन प्रजात जमात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? उत्तर आहे पश्चिम घाट. R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? आन्सर आहे रशिया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली साल्विन नदी कोणत्या प्रदेशातून उगम पावते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, तिबेटचा पठार, पूर्व हिमालय. पुढील प्रश्न, बाजार हस्तक्षेप योजना ही कोणत्या उपक्रमाचा एक घटक आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, PM आशा. पुढील प्रश्न, स्माइल योजना, सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहुड अँड एंटरप्राइजेस कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन ए, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले उमियाम सरोवर कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मेघालय. पुढील प्रश्न, तंत्रज्ञान विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहन योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? उत्तर आहे ऑप्शन डी, दूरसंचार विभाग. पुढील प्रश्न, नारिट AI कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात, कॅपिटल गांधीनगर. पुढील प्रश्न, क्युरिओसिटी रोवर मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली? उत्तर आहे ऑप्शन ए, नासा. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी तंबाखू खरेदीवर आयुष्यभर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा कोणत्या देशाने केला? न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया की कॅनडा? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्ही 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट घेऊ शकता. अधिकच्या माहिती आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडला असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.